खरं म्हणजे लाडक्या बहिणी इकडे आहेत. या लाडक्या बहिणींची योजना जेव्हा सुपरहिट झाली, आज त्याचं कौतुक मोदी साहेबांनी देखील केलं. आणि ही लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम, त्याला विरोध करण्याचं काम दुष्ट सावत्र भावांनी केलंय. हे लक्षात ठेवा. ही योजना बदनाम केली. 1,500 काय खरेदी करताय, विकत घेताय, लाच देताय, भीक देताय, अशा प्रकारची हेटाळणी केली. या सावत्र भावांना पूर्णपणे लक्षात ठेवा. माझ्या लाडक्या बहिणींनो, ठेवणार ना? कारण कोर्टात गेले, एका कोर्टाने तर त्यांना चांगली चपराक दिली, त्यांना पळवलं. दुसरा आता कोर्टात, नागपूरच्या कोर्टात गेलेत काँग्रेस महाविकास आघाडी. आणि अशा लोकांनी ही योजना बंद पडावी, ही योजना बदनाम व्हावी म्हणून प्रयत्न जेवढे करायचे तेवढे केले. म्हणाले आता याची आम्ही चौकशी लावू. सरकार आल्यावर या योजना जेवढ्या केल्यात, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, ज्येष्ठांसाठी, या सर्व योजनांची चौकशी लावू. आणि जे अधिकारी दोषी आहेत आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? अशा पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे भीक घालत नाही. अरे आम्ही संघर्ष करून इकडे आलोय, आंदोलनातून आम्ही उभे झालोय. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांना योजना देत असताना जर जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. त्यांच्याकडे दुसरं काही नाहीये सांगायला. काय सांगणार? 2.5 वर्षात काय केलं म्हणून सांगणार. मग आपण केलं, तुम्ही तर काय दिलं नाही. पण आम्ही देण्याचा प्रयत्न केला, आम्ही दिलं, खात्यामध्ये पैसे टाकले, तर म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय, कुठल्या तोंडाने, किती तोंडाने बोलताय? कुठून इकडून पण चालताय, इकडून पण चालताय, दोन्हीकडून वाजवताय. माझ्या महिला, माझ्या लाडक्या बहिणी सुज्ञ आहेत. त्यांना माहित आहे की या ठिकाणी आता जे म्हणाले की 46,000 आणणार कुठून, कसे वाटणार, त्यांना कळलंच नाही 5 हप्ते कधी माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले. आणि आम्हाला माहित होतं की आचारसंहितेत जा बागुलबुवा पुढे आणतील, आडवं मांजर घालतील, म्हणून आम्ही सांगितलं ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका. आणि ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले. आणि तुम्हाला मी सांगतो 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. हा शब्द आहे आमचा. आणि आम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला सांगतो, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. इथं देना बँक आहे, समोर लेना बँक आहे. द्यायचं कधी माहित नाही, पण घ्यायचं माहित आहे. आणि हे मी सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार हप्ते घेणारं होतं, जेलमध्ये गेले मंत्री पासून सगळे लोक, पण आमचं सरकार हप्ते भरणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे.